आज मी तुम्हाला सिल्क साडी ब्लाउजची बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे। ही अशा प्रकारची सॉफ्ट सिल्कची साडी आहे। ही मेहंदी कलरचे तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडा वेगळा रंग दिसत असेल आणि अशा प्रकारची त्याला खालच्या बाजूने बॉर्डर आहे आणि वरच्या बाजूने अशी छोटी बॉर्डर आहे। त्यातलं ब्लाउज पीस हे अशा प्रकारचं आहे आणि ब्लाउज पीस देखील सेम कलरचा असल्यामुळे त्यामध्ये आणि कुठलाही कॉन्ट्रास्ट कलर कुठलाही दुसरा कलर नाही, त्यामुळे आपल्याला गोल्डन कपड्याच्या साहाय्यानेच मी तुम्हाला आज डिझाईन बनवून दाखवणार आहे। आणि साडीतला अशा प्रकारचा हा प्लेन पार्ट आहे तो मी थोडा काढला आहे, याचा देखील आपण वापर करणार आहोत। इथे मी अस्तर आणि मेन कापड दोन्ही पार्ट कट करून घेतलेले आहेत। इथे मी 34 साइजचं ब्लाउज ची डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे मी घडी घेतलेली आहे 10 इंच, म्हणजे छातीचा चौथा भाग आणि प्लस 1.5 इंच घेतलेला आहे। शोल्डर मी इथे 5.25 इंच घेतला आहे। मुंडा खोली इथे 5.5 इंच घेतलेली आहे। 2.25 इंच मी गळा रुंदी घेतलेली आहे। तयार गळा हा 8.5 इंच आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करून 9 इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि खालच्या बाजूने इथे मी 2.25 घेतला आहे, तुम्ही 3 देखील घेऊ शकतात। आणि अशा प्रकारे गोल आकार देऊन घेतलेला आहे। सगळ्यात आधी आपण हा जो आकार दिला आहे तो आपण कट करून घेणार आहोत। हा पोर्शन कट करून झाल्यानंतर आपल्याला मेन कापड हा सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर अशा प्रकारे ठेवून इथे आपल्याला फक्त खालच्या बाजूने आधी शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यानंतर हा कापड उलट करून आपल्याला दाब शिलाई देखील देऊन घ्यायची आहे। इथे अशा प्रकारे आपली दाब शिलाई देखील देऊन झालेली आहे। खालचा आपला भाग व्यवस्थित तयार झालेला आहे। आता आपल्याला इथे सर्व बाजूंनी शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। शिलाई टाकून झाल्यानंतर मी इथे एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे आणि इथे मागचे टक्स देखील मी देऊन घेतलेले आहेत। अस्तरचा भाग कट करताना हा जो आपला गळ्याचा पार्ट निघालेला आहे तो आपण अशा प्रकारे एका डबल फोल्ड केलेल्या कापडावर ठेवायचा आहे। त्याच्या बंद बाजूकडून ही अस्तरच्या भागाची बंद बाजू ठेवायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथून 1.5 इंचावर मार्किंग करून आपल्याला पुन्हा अशा प्रकारे आखून ते कट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही कट केलेली पट्टी अशा प्रकारे एका अस्तरच्या भागावर ठेवून दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारची आपली पट्टी तयार झालेली आहे। आता आपल्याला तयार झालेला बॅकनेक पार्ट अशा प्रकारे ठेवायचा आहे जेणेकरून त्याची सरळ बाजू ही खालच्या बाजूने येईल आणि उलट बाजू ही वरच्या बाजूने येईल। आणि ही तयार केलेली जी आपली पट्टी आहे ती आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे। त्याची देखील सरळ बाजू खाली आणि उलट बाजू वर यायला पाहिजे। आणि अशा प्रकारे ठेवल्यानंतर आपण ती इथे संपूर्ण बाजूने शिलाई टाकून घेणार आहोत आणि नंतर मग त्याला आपण सरळ करून घेणार आहोत। पट्टी जॉईन झाल्यानंतर मी इथे छोटे छोटे कट्स लावून घेतलेले आहेत। आता आपल्याला ही पट्टी अशा प्रकारे फोल्ड करून इथे संपूर्ण बाजूने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे इथे देखील आणि इथे बाहेरच्या बाजूने देखील आपली शिलाई टाकून झालेली आहे। आता आपण हा जो साडीतला आपण कपडा घेतलेला आहे त्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करून आपण त्याच्या अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेणार आहोत। इथे मी या पट्टीच्या प्लेट्स तयार करून न घेता डायरेक्ट इथे बॅकनेक पार्टवर ठेवून अशा प्रकारे इथे प्लेट्स घेऊन सर्व बाजूंनी इथे शिलाई टाकून घेणार आहे। आणि एक गोष्ट मी सांगायला विसरले, ही जी मी पट्टी घेतली आहे त्याची रुंदी ही 2 इंच घेतलेली आहे आणि लांबी ही त्याची 1 ते 1.25 मीटर पर्यंत, किंवा तुम्हाला जशा प्रकारे प्लेट्स आवडत असतील तशी ती तुम्ही लांब घेऊ शकतात। अशा प्रकारे आपली ही फ्रिल इथे जोडून झाल्यानंतर आता आपल्याला ही लेस इथे ठेवून संपूर्ण बाजूने इथे आपल्याला ही लावून घ्यायची आहे। हे बघा, इथे अशा प्रकारे आपली फ्रिल आणि लेस दोन्ही लावून झालेली आहे। इथे देखील तुम्ही लावू शकतात, पण हे असं देखील खूप छान दिसतंय। आणि इथे मी खालच्या बाजूने एक छोटासा असा पॅच लावून घेतला आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही बटरफ्लाय करून देखील लावू शकतात किंवा शो बटन देखील इथे अटॅच करू शकतात। इथे
ही सुंदर आणि सोपी अगदी पटकन तयार होणारी डिझाईन आहे। तुम्हीही नक्कीच अशा प्रकारची डिझाईन तयार करून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे यापुढील माझे जे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत। इथे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरच्या बाजूने दोरी देखील लावू शकतात, पण हे दोरी न लावता देखील खूप छान अशी फिटिंग या ब्लाऊजची येते।